नमस्कार. मी मनीषा सावंत. नेले गावामध्ये आरिफ पटेल यांच्या प्लॉटवर आपण ऊसाच्या आलेलो आहोत. आरिफ पटेल यांनी मोदी केअर कंपनीचं ॲक्टिवेटिक गोल्ड, ॲक्टिव्ह मॅक्स आणि ॲक्टिव्ह झाईम हे 3 प्रोडक्ट वापरले होते. तर त्यांनाच आपण विचारूया त्यांना त्याचा रिझल्ट काय आलेला आहे. नमस्कार सर. आपण ह्यांना जे प्रोडक्ट वापरले मोदी केअर कंपनीचं हां, तर तुम्हाला काय रिझल्ट जाणवतोय फुटव्यामध्ये, जाडीमध्ये, उंचीमध्ये? त्याचा रिझल्ट इतका छान आहे की फुटवे भरपूर काढते. त्या फुटव्यांची जाडी सुद्धा भरपूर प्रमाणात चांगल्या मिळते आणि वजन त्याचं खूप छान आहे. म्हणजे हातात घेतलं ना तर तोडून तसा वजनदार वाटतो ऊस. ऊस वजन वाटतं. हां, म्हणजे याच्यापूर्वी तुम्ही या क्षेत्रात कधी ऊस केला होता? हा केला होता की 8005 अशी त्याची व्हरायटी होती आणि त्यावेळेला मला रासायनिक खत वापरून साधारण गुंठ्याला 1 टनच मिळाला होता. 1 टन मिळाला होता. हां, तर आता बघूया याचं वजन माझ्या माहितीनुसार 45 ते 50 टन यायलाच पाहिजे. 30 गुंठ्यामध्ये यायलाच पाहिजे. आता ह्या 30 गुंठ्यामध्ये तुम्ही फवारण्या किती केल्यात? 3 फवारण्या आणि 2 आळवणी. 2च आळवणी घेतल्यात. तशा माझ्या आळवण्या कमीच पडल्यात. हां, बरोबर. कारण नंतर मला वेळच मिळाला नाही. ऍक्च्युली मला अजून 2 आळवण्या घ्यायलाच पाहिजे होते. 2 आळवण्या आणि 1 फवारणी तरी घ्यायला पाहिजे होती सरांनी. पण तरी सुद्धा सरांनी 2 फवारण्या, 3 फवारण्या आणि 2 आळवण्या घेतल्यात. तर आपण बघूया सरांचा रिझल्ट काय आहे. या मॅडम पुढे. आता आपण हे ऊसाचे फुटवे मोजूयात किती आहेत ते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि हा 13वा ऊस. असे हे एका ठोंबामध्ये 13 ऊस आलेले आहेत. आणि ऊसाची कांडी जर बघायला गेलो तर ऊसाची कांड्या आपण मोजूया. या अगोदर किती कांड्यापर्यंत ऊस जायचा सर तुमचा? साधारण 20-22 कांड्यावर जायचा. तर आपण बघूया किती कांड्या. हा ऊस मॅडम आता 12 महिन्याचाच आहे. 12 महिने बी आता पूर्ण झालेले नाहीत ह्याला. अजून याचे 2-3 कांडे तरी वाढतील. म्हणजे तुटून जाईपर्यंत 2-4 कांड्या आरामशीर वाढतील. मॅडम या बरं खाली. किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31. जवळजवळ हा जो ऊस आहे 31 कांड्यापर्यंत गेलेला आहे. सरांनी ज्या पद्धतीने औषधं वापरले त्या पद्धतीने त्यांना रिझल्ट तर आलेला आहे. अजून 1 फवारणी किंवा अजून 2 आळवण्या घेतल्या असत्या सरांनी तर त्यांना ह्याच्यापेक्षाही छान रिझल्ट आला असता. माझा अंदाज आहे ह्या रानामध्ये त्यांना गुंठ्याला 2 टन तरी रिझल्ट आला पाहिजे. कारण माझी ट्रीटमेंटच मॅडम आहे का नाही 2.5 महिन्यानंतर चालू झाली. हां, बरोबर. सुरुवातीची ट्रीटमेंट 2.5 महिन्यानंतर चालू झाली होती. कारण सुरुवातीला 1 महिन्याच्या म्हणजे अगोदर जर चालू झाली असती का नाही अजून रिझल्ट दिसला असता. हो 100% दिसला. फुटव्यात अजून रिझल्ट दिसला असता. कारण 2.5 महिन्याचा काळ म्हणजे फुटव्यांचा काळ संपलेला जवळजवळ 2.5 महिन्यानंतर निघणारे फुटवे हे कमी असतात. बरोबर. सुरुवातीचे फुटवे निघायलाच वेळ लागला त्याला. हो, बरोबर. ते 2.5 महिने वाया गेले ना माझे. बरोबर. पहिल्यापासून जर तुम्ही घेतला असता तर तो रिझल्ट एकदम ह्याच्यापेक्षा पण सुंदर मिळाला असता. पण हा पण नेहमीच्या ऊसापेक्षा मधून वापरलं तरी सुद्धा चांगला रिझल्ट आलेला आहे. जर आम्ही सांगताना प्रत्येकाला सांगतो की 10 ते 15% उत्पादन वाढेल, पण त्याच्यापेक्षा जर तुमचं डबलीनं उत्पादन वाढत असेल तर कधीही ऊसाचा रिझल्ट ह्यांना छानच आलेला आहे. तर सरांनी आपल्याला मुलाखत दिली त्याच्याबद्दल धन्यवाद.